नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील शिंगवे या गावात अतिप्राचीन असे दत्त मंदिर आहे आणि या मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार करण्यात आलेला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नवसाला पावणारा श्री गुरुदेव दत्त अशी या मंदिराची ख्याती आहे. डोंगरावर बसलेल्या मंदिरात अतिप्राचीन अशी श्री दत्तगुरू यांची मूर्ती आहे. दत्त जयंतीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. कुस्त्यांची दंगल, तमाशाचा फड आणि अनेक कार्यक्रम या ठिकाणी भरत असतात. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत ओबीसी, विजयंती, एसीबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधकांना अधिछात्रवृत्तीतून अर्थसहाय्य केले जाते. आता महाज्योतीच्या संचालक मंडळाने पीएचडी संशोधकांच्या अर्थसहाय्य योजनेत वाढ केली. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन रक्कम ठरवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यामध्ये सोमवारी कोरोनाचे 28 नवे रुग्ण आढळले असून यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक 13 रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 81,72,163 इतकी झाली आहे. राज्यामध्ये सध्या 168 सक्रिय रुग्ण आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 50% म्हणजे सुमारे 50,000 मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत हे चित्रीकरण केलं जाणार असून त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन करण्यात आलंय. त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण. आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी तसेच ऑनर किलिंग सारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशा जोडप्यांना पोलिसांचा बंदोबस्त असलेले सभागृहही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृह विभागाने हा निर्णय घेतलाय. मोहम्मद रफी यांचे 2024 हे जनशताब्दी वर्ष असून वर्षभरात प्रत्येक महिन्यातील 24 तारखेला देशभर त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन कलावंतांना करतानाच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 24 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम प्रांगणात रफी यांचा 100वा वाढदिवस शानदार साजरा करू अशी घोषणा केली आहे. सावली वन परिक्षेत्रात वाघाचा मृत्यू. सावली वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील कापसी बीट परिसरात सोमवारी 25 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गोसे खुर्द नहराच्या बाजूला शेतात मृतावस्थेत वाघ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. 5 दिवसात 3 वाघांचा मृत्यू झाल्याने वन विभाग हादरून गेलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी मंगळवारी मुंबईत प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. मंगळवारपासून देशभरात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात गारठा वाढलाय तरी काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार 26 डिसेंबर आणि 27 डिसेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विविध भागात सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळणार. राजस्थानमध्ये काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली. याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसतोय. पर्यावरण बदलाचे संकट अधिक तीव्र होऊ लागले असताना जगभरातील विविध देश कोळशाला सोडचिठ्ठी देऊन स्वच्छ ऊर्जेचा आग्रह धरत आहे. भारताने मात्र अपारंपरिक ऊर्जा स्रोतांबरोबरच कोळशाचाही वापर करण्याचं ठरवलंय.
67वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आली। या निमित्ताने सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे दुचाकी रॅली काढण्यात आली। दुचाकी रॅली ही जिल्हा स्टेडियम येथून निघाली। मुंबईच्या लोअर परळच्या फिनिक्स मॉलला आग लागल्याची घटना घडली। सोमवारी दुपारी ही आग लागली होती। आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते। वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपुरात विठ्ठल दर्शनाबरोबरच चंद्रभागा स्नानाला विशेष महत्त्व आहे। मात्र वाळू उपशामुळे चंद्रभागेत मोठे खड्डे पडून अनेक भाविकांचे जीव जातात। तसेच वाळू उपशामुळे चंद्रभागा नदीचं धोक्यात येत आहे। वारंवार तक्रार करूनही पोलीस आणि महसूल प्रशासन लक्ष देत नाही। म्हणून आता चंद्रभागेच्या सुरक्षेसाठी मिलिटरी बोलवा अशी मागणी वारकऱ्यांनी शिवसेनेच्या भक्तिशक्ती संवाद यात्रेत केली आहे। वंचितच्या स्त्री मुक्ती परिषदेसाठी मंचावर बसण्याची व्यवस्था केली होती, पण कार्यक्रम सुरू असतानाच मंचाचा काही भाग अचानक कोसळला, त्यामुळे त्या ठिकाणी खळबळ उडाली होती। मात्र या घटनेत कोणीही जखमी झालेला नाहीये। सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। लाखांहून अधिक भाविक शिर्डीत दाखल झाले। दुपारपर्यंत जवळपास 35,000 भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साई मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले असून साईबाबाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या।